काय शोधते आहे मी शोधते आहे बाबासाहेबाचं ते स्वप्न ज्यात त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती एका सुसंस्कृत, वैचारिक आणि विज्ञानवादी समाजाची. आहे का तुमच्यात ते स्वप्न? केले का तुम्ही ते स्वप्न पूर्ण? काय काय म्हणालात? वेळ नाही? कुटुंबाची जबाबदारी आहे? वा रे वा भीमसैनिक. स्वतःला भीमसैनिक म्हणवितो आणि समाजासाठी वेळ नाही म्हणतो. कुटुंबाला जगवायचंय म्हणतो. जगव बाप्पा, तू खुशाल तुझ्या कुटुंबाला जगव. अरे, ते फाटकं लुगडं घातलेली बाई कोण आहे? आणि ती तिथे बसून रडत का आहे? माई, तुम्ही कोण आहात? हाय, रमाबाई आंबेडकर. माई, मग तुम्ही इथे बसून रडत का आहात? काय, मुलगा मेला, औषधीसाठी पैसे नव्हते म्हणून? बाबासाहेबाला सांगितलं का? सांगितलं? काय म्हणाले मग बाबासाहेब? वा रे वा बाप. जगात सापडेल का कधी असा बाप? सापडेल का जो म्हणतो मी एका रक्ताच्या मुलाची चिंता करीत बसलो तर माझ्या या लाखो गरीब आणि मुलांची चिंता कोण करणार? मी एका मुलाच्या मरण्याचं दुःख करीत थांबू शकत नाही. पाहिला कधी असा बाप? स्वतःची एका पाठोपाठ पोरं मेली तरी समाजाची चिंता सोडली नाही. आणि तुम्ही म्हणता की समाजासाठी वेळ नाही? कुटुंबाला जगवायचं आहे. जगव बापा, तू खुशाल तुझ्या कुटुंबाला जगव. ओ काका, का असे पागल्यासारखे धाव राहिले सगळे? काय, सगळे बाबासाहेबाच्या पुतळ्याकडे जात आहात? कशाला? बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना केली आहे म्हणून? मग काय करणार? छी, तुम्ही दारू पिऊन आहात? इथे धड एका जागेवर उभा राहता येत नाही आणि म्हणे मोर्चा काढणार, बंद पुकारणार. अहो काका, तुम्ही पुतळे बांधून मोकळे झालात. फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर सोडली तर इतर दिवस येते का कधी त्या पुतळ्यांची आठवण? काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी आपल्याला? आहे का लक्षात? कसं लक्षात राहणार? बाबासाहेब म्हणाले होते, मला आपल्या काळजात ठेवण्यापेक्षा आपल्या मस्तकात ठेवा, मस्तकात. बरोबर बोलले होते बाबासाहेब. त्यांना ठेवण्यासाठी मस्तकापेक्षा दुसरं सुंदर घर नाही. म्हणून काका, मी तुम्हाला हात जोडते. बाबासाहेबाचे भक्त बनू नका. त्यांच्या विचाराचे अनुयायी व्हा. त्यांचं दैवतीकरण करू नका. कसं स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला. ते जर जन्मले नसते तर आजही किड्या मकोड्यासारखं जीवन जगलो असतो आपण. साधं कुत्र्यांनीही विचारलं नसतं आपल्याला. म्हणून काका, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, ही भक्तगिरी सोडा. बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी व्हा. ते पहाली आपली भीमसैनिक 14 एप्रिलची वर्गणी मागायला. दादा, तुम्ही वर्गणी गोळा करून काय करणार? काय, बाबासाहेबांची जयंती साजरी करणार? कशी? डीजे लावून मिरवणूक काढणार आणि मस्त नाचणार. वा रे वा, हीच अपेक्षा केली होती बाबासाहेबांनी तुमच्याकडून. अरे, तुम्ही डीजे लावता, मिरवणूक काढता ते फक्त तुमच्यासाठी, तुमच्या नाचगाण्यासाठी. बाबासाहेबाची जर तुम्हाला एवढी चिंता असती तर हे नाच गाणं सोडून पुस्तकांना जवळ गेलं असतं. पुस्तकांना. लाज वाटते रे मला तुम्हाला दादा म्हणायची. अरे हो पप्पा, आले आले. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. ए सोड मला, सोड. का पकडलंस मला? मला शाळेत जायचंय, शिकायचंय आणि बाबासाहेब सारखं काम करायचंय. सोड मला. आणि तू हे गाडगा आणि झाडू कोणासाठी आण? मला शाळेत जायचंय, शिकायचंय आणि बाबासाहेबांसारखं काम करायचंय. सोड मला. आणि तू हे गाडगाणी झाडू कोणासाठी आणलंय? मला बांधायला. पण मी हे बांधू देणार नाही. बांधलं असेल माझ्या पूर्वजांनी, केली असेल त्यांनी तुमची गुलामगिरी, पण मी हे आता होऊ देणार नाही. कारण माझ्याजवळ माझं संविधान आहे. तेच आता माझं रक्षण करणार. काय म्हणाला तुम्ही संविधान बदलवणार? अरे, हात तर लावून दाखवा संविधानाला. हे इथे बसलेले लोक तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अरे, ते बघा, ते संविधान जाळत आहे आणि तुम्ही इथे शांत बसला आहात. ज्या संविधानाने तुम्हाला माणूस बनून जगण्याचा अधिकार दिला त्याला जाळले जात आहे. तुमचे भविष्य बदलवणाऱ्या आरक्षणावर सारखे हल्ले होत आहे तरी तुम्ही
भविष्यासाठी तरी ऐकवा. काय आम्ही तुमच्याकडून झगडण्याचे संस्कार घेऊ? अरे हा, संस्कारावरून आठवलं, मला तर आज विहारात जायचंय. तुम्ही येणार का माझ्यासोबत? मी तर जाणारच. चल ग सई विहाराला, वंदन करू बुद्ध आणि बाभीमाला. पप्पा मी आज विहारात गेली होती, पण तिथे काही म्हातारे माणसं आणि 2-4 बायाच होत्या. माझ्यासारखी मुलं तिथे जात नाही का? पप्पा सांगा ना पप्पा. आणि हो, मी आज माझ्या मैत्रीण रजनीच्या पण घरी गेली होती, पण तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या बाजूला अजून एकाचा फोटो होता. कोण होता तो? हा, हातापायात बेड्या घातलेला माणूस. कोण आहे तो? काय वित्तू बाबा? त्यांनी आपल्या समाजाच्या भल्यासाठी काय केलं पप्पा? काय? आपल्या समाजात जन्मल्यामुळे माणूस एवढा मोठा होतो की त्याला भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या बाजूला ठेवल्या जाते? काय पप्पा, तुम्ही तर म्हटलं होतं आपला समाज शिकला, विज्ञानवादी झाला. हेच आहे का आपल्या समाजाचं शिक्षण? हेच आहे का विज्ञानवाद? यामुळे होईल का आपल्या समाजाचा विकास? बरोबर बोलले पप्पा. आता मलाच निर्धार करावा लागेल. भगवान बुद्धांचं अत्तदीप भव हा संदेश आत्मसात करावा लागेल. बाबासाहेबांसारखं समाजाच्या कल्याणासाठी झटावं लागेल. आता इथून मी माझ्या आणि माझ्या भावंडाच्या कल्याणासाठी झटेल. मी हे वैचारिक लढाई लढणारच आणि ती जिंकणारच. चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. ले मशाले चल पड़े हैं, मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के, अब अंधेरा